महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असेल। मीरा भाईंदर महापालिकेचं महापौरपदही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे। मालेगाव महापालिकेचं महापौरपद सुद्धा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे। इकडे नवी मुंबई महापालिकेचं महापौरपदही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असणार आहे। मालेगाव, नाशिक, नागपुरातील महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। मीरा भाईंदर महापालिकेचं महापौरपदही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलंय। आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे। मुंबई महापालिकेचं महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले, ठरवून सोडत काढण्यात आली असा आरोप पेडणेकर यांनी केलाय। तर मुंबई महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे आणि ठरवून सोडत काढण्यात आली असा आरोप पेडणेकरांकडून घेण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या सोडतीवर बहिष्कार टाकण्यात आला। सोडत निघत असताना या ठिकाणी ठाकरेंच्या सगळ्या नगरसेवकांकडनं देखील इथे गोंधळ घालण्यात आलेला आहे। मुंबई महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्यानंतर ठाकरेंकडनं त्याला आक्षेप घेण्यात आलाय। सत्ताधाऱ्यांनी मॅन्डेट पाहून सोडत काढलेली आहे असा आरोप पेडणेकरांनी घेतलेला आहे। 2017-2019 ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला, बरोबर आहे? पक्षाचं माइंडेड बघून काढलंय। मग तुम्ही आता पक्षांचे माइंडेड बघून या लॉटरी काढलंय, याचा अर्थ सगळं मॅनेज आहे। शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं, फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते, जबरदस्ती करून प्रक्रिया चालू ठेवली। लॉटरी काढताना आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची